हॅलो. आज आई स्पेशलमध्ये आपण करतोय चमचमीत पावभाजी. सगळ्यात आधी आपल्याला लागेल फ्लॉवर आणि 2-3 बटाटे जे मी मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेत आणि एक बीटरूट. आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे 2 ते 3 शिट्ट्या काढून. आता ह्यात ना तुम्ही वाटाणेसुद्धा ॲड करू शकता जे मी ते घालायची विसरली आहे. सो सॉरी फॉर दॅट. आता एक मीडियम फ्लेमवर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत. ह्याची वाफ पूर्णपणे जाऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही कुकर ओपन करा. आता हे शिजवलेलं आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे टोमॅटो प्युरी. त्यासाठी इथे मी 2 मोठे लाल टोमॅटो घेतलेत. आता ते मी मीडियम साईजमध्ये कट करून मिक्सरमध्ये ॲड करते आणि जो आपण शिजवलेला बीट आहे तो मी ते ॲड करते आणि एक काश्मीरी लाल मिरची ज्याचे सीड्स मी काढून घेतलेत. आता हे आपल्याला ग्राइंड करायचं आहे मिक्सरमध्ये. आता बऱ्याच वेळा आपली कंप्लेंट असते की पावभाजीला तो लाल कलर येत नाही. सो ही ट्रिक वापरा, तुमच्या पावभाजीला नक्कीच लाल कलर येईल. वळूया पुढे आणि आता मी एकीकडे पॅन तापवत ठेवला आहे आणि त्यात मी घातलं आहे ऑइल आणि बटर. नेक्स्ट आपण घालतो आहे जिरे आणि नंतर मी इथे ना एक कांदा आणि 2 शिमला मिर्च एकदम बारीक चॉप करून घेतल्यात आणि ते ॲड करते. थोडा आपला कांदा मऊ झाल्यावर त्यात आपण ॲड करूया आपली जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजेच आलं लसणाची पेस्ट. साधारण 2 ते 3 मिनिट परतल्यावर आता आपण ह्याच्यात ड्राय मसाले घालूया म्हणजेच लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे जिरे पूड आणि गरम मसाला. आता याला परतून घेऊया आणि मसाले जळायला नको म्हणून मी ह्यात गरम पाणी ॲड करते आहे. सो तुम्ही इथे वेगळं गरम पाणीसुद्धा घालू शकता किंवा जे आपण बटाटे आणि फ्लॉवर शिजवून घेतलेलं ते पाणी गरमच होतं, सो मी ते ॲड करते आणि त्यानंतर पुन्हा याला 2 ते 3 मिनिट परतून घेऊया. आता मी ॲड करते आपली टोमॅटो प्युरी आणि परत याला व्यवस्थित स्टर करूया. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे आपले बटाटे आणि कॉलीफ्लॉवर. आता या स्टेजला तुमच्याकडे जर पावभाजी स्मॅशर असेल तर ते नक्की वापरा स्मॅश करण्यासाठी, पण मला माझं मिळतच नव्हतं सो मी हा स्पॅच्युलाच वापरला आहे आणि त्याने बऱ्यापैकी स्मॅश झाला आहे. तुम्ही तुमच्या पावभाजीची कन्सिस्टन्सी पण ठरवू शकता, सो थोडं पाणी ॲड करू शकता ह्या स्टेजला. त्यानंतर मी घालते आहे मीठ आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर सर्वात एंडला घालूया आपण पावभाजी मसाला. चांगले 1 ते 2 चमचे घाला तरच त्याचा एकदम छान फ्लेवर आणि स्मेल येतो. खरं तर या स्टेजला ना पावभाजी थोडी उडायला लागते, सो मी त्यावर झाकण ठेवलं आहे. 2 ते 3 मिनिटच झाकण ठेवा आणि आपली पावभाजी रेडी होईल. मग ॲड करा लिंबाचा रस आणि बटर आणि आपली पावभाजी सर्व करण्यासाठी एकदम रेडी आहे. आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खात राहा.